नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जोर शिगेला पोहोचला असून प्रभाग क्रमांक 26 मध्ये भारतीय जनता पार्टीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे। भाजपचे अधिकृत उमेदवार रामदास मेदगे, ॲडव्होकेट निलेश पाटील, भाजप पुरस्कृत उमेदवार पुष्पावती यशवंत पवार यांच्या प्रचारासाठी शनिवारी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला असून विजयाचा विश्वास व्यक्त केला। जाधव संकुल या ठिकाणी भाजप प्रचार कार्यालयाच्या इथून सुरुवात झालेल्या जाधव संकुल, म्हाडा कॉलनी, आशीर्वाद नगर, भोर टाउनशिप, संजीव नगर, विराटनगर या मार्गे चुंचाळे गाव या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। प्रभागातील कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह उसंडून वाहत होता। नाशिकच्या विकासासाठी गती कायम ठेवण्यासाठी भाजपला साथ द्या असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेऊन रामदास मेदगे आणि ॲडव्होकेट निलेश पाटील यांच्या कमळ या निशाणीवर तर पुष्पावती पवार यांच्या कपाट या निशाणीवर मतदान करण्याचं आवाहन केलंय। आज प्रभाग क्रमांक 26 चे भाजप आणि भाजपा पुरस्कृत उमेदवारांची ही भव्य रॅलीचं आयोजन केलं, जे आमचे भाजपा शहर चिटणीस यशवंत भाऊ पवार यांच्या कार्यालयापासून या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। त्या प्रसंगी आमचे पक्षाचे अधिकृत उमेदवार मी स्वतः ॲडव्होकेट निलेश शामराव पाटील, आमच्या ब गटाच्या उमेदवार सौ मोहिनी अशोक पवार, आमच्या क गटाच्या भाजपा पुरस्कृत उमेदवार सौ पुष्पावती यशवंत पवार आणि आमच्या ड गटाचे उमेदवार आमचे मित्र रामदासजी मेदगे आणि आम्ही सर्वांनी आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे शहराचे पदाधिकारी यांच्या आयोजनातून या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। तर या भव्य रॅली पाहताच इथल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे की एक आमच्या विजयाची नांदी आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 26 मधील सर्व भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा देखील नागरिकांनी इथे विश्वास व्यक्त केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवार व एक पुरस्कृत उमेदवार व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व प्रभाग 26 मधील नागरिक हे आजच्या या पायी रॅलीसाठी एक उत्स्फूर्त प्रतिसाद आणि स्वतःहून त्या सर्व नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे। रॅली करत असताना किंवा इतर चौक सभा करत असताना लोकांना आम्हाला विश्वास दिलेला आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर, त्याचनंतर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आपले गिरीश भाऊ आणि त्याचप्रमाणे हा जो पॅनल त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत आहे, ते आमच्या कार्यसम्राट आमदार यांच्या कामावर इथल्या जनतेचा विश्वास आहे आणि यांनी सर्वांनी जे उमेदवार दिलेले भारतीय जनता पार्टीचे यांच्यावरच नागरिकांचा विश्वास आहे। आणि आता ही जी रॅली आहे ही फक्त औपचारिकता आहे। भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार आणि 3 कमळ आणि 1 कपाट हे विजयी झालेलं आहे असं नागरिकांनी आम्हाला सांगितलं आहे। आणि आता प्रचाराचा जो आपल्याला झंझावत असतो तो काय शेवटपर्यंत दाखवावा लागतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पश्चिम नाशिकच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सीमाताई हिरे यांनी दिलेला हा कार्यकर्त्यांचा पॅनल प्रभाग क्रमांक 26 मध्ये अ गटाचे उमेदवार ॲडव्होकेट निलेश शामराव पाटील, ब गटाचे उमेदवार मोहिनी अशोक पवार, क गटाच्या उमेदवार सौ पुष्पावती यशवंत पवार त्यांची कपाट निशाणी आणि ड गटाचे उमेदवार रामदासजी मेदगे या चौघांच्या आजच्या प्रचारार्थ जी भव्य अशी रॅली आमच्या संपर्क कार्यालयापासून निघाली, तब्बल 3 तासापासून जवळजवळ 500 कार्यकर्त्यांचा ताफा यामध्ये सामील झाला। अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने ज्या वेळेला रॅली पुढे जात होती तसे लोकांनी उत्साहपूर्वक औक्षण केले असं, शुभेच्छा दिल्या असं आणि हा जो आजचा जो रॅलीचा जो प्रकार आहे तो विजयाची नांदी आहे। आणि या गेल्या 9 वर्षापासून ज्या पद्धतीने विरोधकांनी म्हणजे गेल्या 4 नगरसेवकांनी जे निष्क्रिय होते, त्यामुळे भविष्यामध्ये येऊ घातलेल्या या 15 जानेवारीच्या निवडणुकीमध्ये हे 4 शिलेदार भव्य अशा मताधिक्याने निवडून येतील आणि भविष्यामध्ये देशाचं नेतृत्व मोदीजी, राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी आणि पश्चिम नाशिकचं नेतृत्व सीमाताई यांच्या माध्यमातून नाशिकच्या महानगरपालिकेला महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच बसेल आणि या प्रभाग क्रमांक 26 मध्ये विकास झाल्याशिवाय राहणार नाही हीच आम्हा सर्वांना कार्यकर्त्यांना
नागरिकांच्या वतीने शुभेच्छा मिळाल्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. रामदास मेदगे यांचा दांडगा जनसंपर्क, ॲडव्होकेट निलेश पाटील यांची अभ्यासू वृत्ती आणि पुष्पावती पवार यांना मिळणारा महिला वर्गाचा पाठिंबा यामुळे प्रभाग क्रमांक 26 मध्ये भाजपची बाजू भक्कम असल्याचं चित्र दिसत आहे. घरोघरी होणाऱ्या या प्रचारामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून मतदारांचा कल स्पष्टपणे भाजपच्या दिशेनं झुकताना दिसतो आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.